तर आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे ही मागणी आहे। त्यांच्या कार्यकर्त्यांचे फोन मला येत आहेत, आई बहिणीवरून शिव्या दिल्या जात आहेत, आम्ही त्यांच्या धमक्यांना भीक घालत नाही अशी प्रतिक्रिया प्रकाशक प्रशांत तांबे यांनी दिली आहे। तसंच मुख्यमंत्र्यांचा या प्रकरणावर दबाव आहे असाही आरोप त्यांनी केला आहे। यांनी आपल्याला धमकी दिलेली होती। आज पुन्हा त्यांची जी चौकशी आहे ती पोलिसांकडून केली जाणार आहे। या संदर्भातले सूचना ज्या आहेत ती संबंधित प्रशासनाला देण्यात आलेली आहे। काय एकूण या प्रकरणाकडे कसं बघता? खरं तर या प्रकरणामध्ये चौकशीची काही गरज नाही, कारण की आमदार संजय गायकवाडांनी स्वतः मीडियाच्या समोर हे मान्य केलेलं आहे की मीच फोन केला आहे। त्याच्यामुळं जर त्यांनी गुन्हा कबूलच केला असेल तर तुम्ही आता चौकशी कशाची करताय? त्यामुळं माझी पोलिसांना विनंती आहे की चौकशीचं नाटक न करता तुम्ही डायरेक्ट त्यांना आज अटक करावी। अजून देखील तुम्हाला धमकी येत आहे, काही फोन त्या ठिकाणी येत आहे अशी देखील माहिती मिळते। काय नेमके यातील सत्यता आहे? बहिणीवरूनच्या शिव्या त्यांचे कार्यकर्ते देत आहेत। ते मला असं म्हणतायत की तू राहतो कुठं, बसतो कुठं, उठतो कुठं, फिरतो कुठं, ह्या सगळ्यावर आम्ही लक्ष ठेवणार आहे आणि आम्ही काय करायचं आहे ते आम्ही करून घेऊ, अशा पद्धतीची ती भाषा वापरतायत। त्यामुळं त्या धमक्यांना सुद्धा आम्ही भीक घालत नाही। पण आता तरी पोलीस प्रशासन या बाबतीत गंभीर होणार आहे का नाही? एकूण या सगळ्या प्रकरणानंतर आपण काही वरिष्ठ स्तरावर देखील जाणार आहे। आम्ही दूधघोळे नाही आहोत, आम्ही चळवळीतले कार्यकर्ते आहोत। आम्ही ज्यांच्याकडे न्याय मागायसाठी तुम्ही आम्हाला सांगताय त्यांचाच मुळात ह्याच्यामध्ये दबाव आहे। त्यांचा जर दबाव नसता तर आतापर्यंत आमदार संजय गायकवाडांवर FIR दाखल झाली असती, आतापर्यंत त्यांना अटक झाली असती। पण डायरेक्ट गृहमंत्र्यांचा, मुख्यमंत्र्यांचा दबाव असल्यामुळे ते FIR दाखल करून घेत नाहीत। त्यामुळं जे अन्याय करतायत त्यांच्यावरच आम्ही काय दाद मागणार? त्याच्यामुळं अशा पद्धतीनं आम्ही काही त्यांच्याकडे न्याय मागणार नाही। आम्ही रस्त्यावरची लढाई मात्र अधिक बळकट करणार आहोत। गंभीर आरोप जे आहेत ते प्रशांत करताय। मात्र पुढील काळामध्ये रस्त्यावरची लढाई ही लढणार असल्याचा आणि बळकट ही लढाई लढणार असल्याचा इशारा देखील प्रशांत तांबे यांनी आपल्याशी बोलताना दिला। कॅमेरामन मंगेश सुरेंद्रसह शुभम बोडके, ABP माझा, नाशिक।